नमस्कार मित्रांनो, किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मागील 2-3 दिवसापासून ज्या कमी दाबामुळे पाऊस पडत होता, हा कमी दाब मित्रांनो गुजरातकडे सरकलेला आहे. त्यामुळे राज्यात साहजिकच आजपासून पावसात उघडीप आपल्याला बघायला मिळणार आहे. बहुतांश भागामध्ये मोकळं आणि कोरडं वातावरण बघायला मिळण्याची शक्यता आहे. तरी पण मित्रांनो, दुपारी आणि दुपारनंतर काही परिसरामध्ये पावसाला पोषक वातावरण होऊन हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, आज 25 जुलै. आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये आज जोरदार पाऊस होऊ शकतो, कोणत्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर उत्तर कोकण, मुंबई, पालघर, आसपासचा परिसर, कल्याण, डोंबिवली, तसेच इकडं डहाणू, जव्हार, वाडा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या परिसरामध्ये आजही पावसाचा अंदाज आहे. घाटमाथ्याच्या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पालघर आणि आसपासच्या परिसरामध्ये घाटमाथ्याच्या ठिकाणी मध्यम ते जोरदार, तर काही काही भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. इतरत्र मुंबई, तसेच खोपोली, गोरेगाव, त्याचबरोबर चिपळूण या परिसरात देखील आज पावसाचा अंदाज असणार आहे. हलका ते मध्यम पाऊस आपल्याला कोकण पट्ट्यामध्ये बघायला मिळेल. कोकण पट्ट्यामध्ये आज पावसाचे वातावरण आहे, हलक्या मध्यम पावसाची शक्यता. नाशिकमध्ये पश्चिम भागामध्ये आज आपल्याला पाऊस असेल. घाटमाथ्याच्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता, तर इतरत्र अधूनमधून आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर नाशिकमध्ये आज कमी राहणार आहे, कमी होण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर तसेच आसपासचा परिसर, घारगाव, अलकुटी, शिरूर, रालेगाव, राहुरी, घोडेगाव या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी आज आपल्याला पावसामध्ये उघडीप राहील. अधूनमधून हलका पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या भागांमध्ये दुपारी आणि दुपारनंतर काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, देऊळगाव राजा, इकडं सैलू, परभणी, माजलगाव, तसेच लातूर, धाराशिव या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे. सर्वदूर जरी पाऊस नसला तरी पण ठिकठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळेल, हलक्या पावसाची शक्यता. आज नागपूर विभागामध्ये देखील पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी आज पाऊस असेल, तर दुपारनंतर काही काही ठिकाणी अधूनमधून हलका पाऊस आपल्याला फक्त काही भागामध्ये बघायला मिळेल. सर्वदूर पावसाची शक्यता नाही. पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या परिसरामध्ये देखील आज पावसाचा जोर कमी असेल. तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे. आज कोकण विभाग वगळता इतरत्र बहुतांश ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. दुपारनंतर काही काही ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे. सकाळी बहुतांश भागामध्ये मोकळं कोरडं वातावरण, तर तसेच बहुतांश भागामध्ये सूर्यदर्शन आपल्याला बघायला मिळेल. अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या परिसरात देखील आज पावसाचा जोर बहुतांश ठिकाणी नाहीच्या बरोबर आहे. दुपारनंतर काही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव या परिसरात दुपारनंतर काही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये शिरपूरच्या आसपासच्या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. इतरत्र सुद्धा उत्तर महाराष्ट्रामध्ये आज बऱ्यापैकी पाऊस राहील. अधूनमधून पावसाची जरी शक्यता असली तरी पण जो काही कमी दाब गुजरातकडे सरकलेला आहे, तर थोडासा उत्तर महाराष्ट्रावर या कमी दाबाचा प्रभाव आजही थोडासा जास्त राहील. त्यामुळे अधूनमधून हलक्या मध्यम पहाडांची शक्यता उत्तर भागामध्ये आहे. ही होती आजची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.